केतन अग्रवाल हत्या प्रकरणी चेतन चौधरीचं जे आहे ते आज लोहगडावर रिक्रिएशन झालं. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत लोणावळ्याचे DYSP गजानन टोपे सर आहेत. सर, काय सांगाल, कशा प्रकारे हे रिक्रिएशन होतं, किती वाजता वर गेले, किती वेळ या रिक्रिएशनसाठी लागला? आज आम्ही या आरोपी चेतन चौधरी याला घेऊन लोहगडावर आम्ही घटनास्थळाचं सीन रिक्रिएशन करण्यासाठी आम्ही त्याला घेऊन गेलो होतो. सकाळी त्याला आम्ही घेऊन गेलो होतो आणि इथं अंदाजे 3-3.5 घंट्यामध्ये आम्ही खाली आलेलो आहोत. त्याचं ते गेट ॲनालिसिस देखील त्या ठिकाणी करण्यात आलं का? ज्या पद्धतीने हेडफोन असेल, कानटोपी किंवा हुडी घातली होती, त्या पद्धतीचं हे रिक्रिएशन झालं का? ते आज जी घटना झाली होती त्याचं रिक्रिएशन झालेलं आहे. आणखीन तपास आमचा चालू आहे. त्या जे CCTV मध्ये जो फोटो जो आला होता, CCTV मध्ये हुडी घातली होती पिवळी, हेडफोन असेल किंवा तोंड झाकलेलं भर उन्हात, त्याच पद्धतीने आज रिक्रिएशन झालं किंवा जे तपासणी जी आहे ती झाली? जी तिथं त्यांच्याकडे जी काही माहिती होती त्यांनी जशी सांगितली चेतनने, त्या पद्धतीने आम्ही आज सीन रिक्रिएट केलेला आहे. नक्कीच आपण पाहिलं तर चेतननी ज्या पद्धतीने जबाब दिला त्याच पद्धतीने सीन रिक्रिएशन जो आहे ते या ठिकाणी लोहगडावर झालेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळालं. रणजित जाधव, TV9 मराठी, लोणावळा, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.